मुलींना असं वाटतंय की आपण या शिकून सुद्धा या व्यवसायाकडे वळलं तर काय होईल, लोक काय म्हणतील. त्यांनी सांगितलं फक्त महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारतातील 4-5 राज्यातील लोक इथं येऊन भेट दिले. हीच ही ह्यांची काय यशोगाथा आहे, सक्सेस स्टोरी आहे किंवा हे ह्यांचं अचिव्हमेंट आहे. तर आपण आता जाणून घेऊ की यांचा सर खर्च किती झाला किंवा आपण माहिती घेतली. तर आपण सुरुवातीला 5,000 पक्षी केले, मग केलेला खर्च आपला निघाला का, कसा आला अनुभव आपला? आपण जी इन्व्हेस्टमेंट कम्प्लीट आपलं स्ट्रक्चर, हा फीड हम्म, आणि बर्ड्स हम्म, ही सगळी इन्व्हेस्टमेंट आपली 10 lakhsच्या जवळपास झाली बर, होती हा. लमसम. हम्म. आणि आपण त्याच्यावर 20 lakhs रिकव्हर केले, इन्कम केलेलं आहे. म्हणजे एक्सक्लुडिंग एग्स. बर, अंडे वगळता आपलं 20 लाखापर्यंत काय झालेलं? पक्षी विकलाय आपण. पक्षी विकलाय. पक्षी विकला. मग याच्यात आमचं जी इन्व्हेस्टमेंट होती ते ती निघाली. रिकव्हर होऊन आम्ही प्रॉफिट मध्ये. बरोबर आहे. बघा, टोटल 10 लाख खर्च झाला, फक्त पक्ष्याचं 20 लाख त्यांचं इन्कम झालेले आणि अंड्यांचा वेगळा इन्कम आहे. तर आता सध्या याचा आपल्याला तुम्ही आणखीन सांगितलं की पुढे बदल करायचा किंवा वाढवायचा, काय आहे नियोजन पुढचं? आता मग आपण प्लांटेशन केलेलं आहे फळबागाच्या झाडाचं पुढे वाढवण्यासाठी. बर, आपण मग अशी म्हणलात की विविध प्रकारचे आपल्याकडे बऱ्याच जाती आहेत. किती प्रकारच्या जातीचे वृक्ष आहेत आपल्याकडे 25 प्रकारचे विदेशी फळ झाड आणि स्पायसेस याची लागवड केलेली आहे आपण. कोणते कोणते तरी अंदाजा? लिची, ब्लूबेरी, पीच, पर्सिमन, ॲव्होकाडो, पियर, कोणते परत जापोटिका, ऑलिव्ह, किवी, दालचिनी, लवंग, बर. विलायची, मसाल्याचे पण आहेत. कॉफी, कुठून मागवले हे सर्व? हे सगळे वेगळ्या वेगळ्या भागातून मागवले. ठीक आहे. तर आता हे पक्षी आपण इथं जागेवर विकतात का बाहेर, विक्रेचं काय आहे? जागेवरतीच विकतो, इथं फार्म वरतूनच. अंडे पण फार्म वरतूनच विकतो आपण. बर, आणि जे घरी खाणार आहेत स्वतः गिराईक फार्म वरती येऊन घेऊन जातो. बरोबर आहे. क्या बात आहे. तर 2020 आपण सुरुवात केलेली आहे, बरोबर आहे. तर 20 पासून आता जवळपास 25 संपत आलेला आहे. तर 5 वर्षामध्ये अनेक चढ उतार आले. मग काही अशा अडचणी आल्या का तुम्हाला की आता हे बंद करायचंय आपल्याला, लोक खूप म्हणजे म्हणतात कोंबड्या करत आहेत, असं काही जाणवलं का? काही डिप्रेशन नाही का? तसं काही जाणवलं नाही, कारण की लोकल दिसायचं ना याच्यातून इन्कम जनरेट व्हायला लागली. आणि जेव्हा इन्कम जनरेट होती, बरोबर आहे, कोणी बोलायला येत नाही तिथं पुढं. कोणीच बोलत नाही. ज्या वेळेस इन्कम नाही होत जनरेट त्यावेळेस मग सगळ्याचे तोंड उघडलेले असते. आम्ही म्हणत होतो सगळ्याचं सोंग घेता येतंय पण पैशाचं सोंग घेता येत नाही. तर आता तुमचं अंकिता मोरे म्हणून पूर्ण महाराष्ट्रात इंस्टा, फेसबुक आणि विविध सोशल मीडियावर त्यांचं नाव आहे आणि आधुनिक उद्योजिका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. आता तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यावेळेस समजा काही जॉब करत असतील, त्यांचा काय रिस्पॉन्स आहे? तुम्ही आता ह्या व्यवसायाकडे वळलात पारंपरिक. सुरुवातीला काय होतं, म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की यार सगळ्या काहीतरी जॉब करतायत, काहीतरी करतायत, आपण काय करतोय. म्हणजे एक 2-4 महिने मला थोडंसं आलं होतं डोक्यामध्ये. डिप्रेशन असं नाही, कारण फॅमिली होती सोबत, पण ते एक 2-4 महिने असं होतं की मी काय करतेय लाईफ मध्ये. कारण मला 99% सगळ्यांचं वे ऑफ द पाथ एक दिसायचा ना मला, आणि असं वाटायचं की मी एकदम वेगळ्या रस्त्यावर गेली आहे. पण मग 2-4 महिन्याने परत असं झालं की नाही, ठीक आहे, जर का मी कुठल्या नवीन रस्त्यावरती चलते जिथे ढेकळ आहे, तिथे रस्ता नाहीये, म्हणजे मी काहीतरी नवीन मार्ग निर्माण करतेय. बरोबर आहे. मग परत वापस ट्रॅक वरती आले. म्हणजे जे काही करते, जर का मीच पहिल्यांदा करते तर चांगलं आहे ना. म्हणजे जर का पहिली कुठेतरी मी पहिली राहत असेल, चांगली गोष्ट आहे. मग आणि आज महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक गावरान फार्म मध्ये योग्य नाव जे आहे तर अंकिता मोरे ताईचं आहे. तर आता तुम्हाला जे समजा इन्कम, जर आपण समजा एक कोणत्याही उद्योजकाला वाटतंय, शेतकऱ्याला वाटतं मी जोडधंदा करू, पण याच्यात उतरल्यावर महिना किती पडेल आणि ह्याच्यामध्ये खरंच सक्सेस मिळेल का, तर आपल्याला एक ॲव्हरेज जर प्रेक्षकांना सांगायचं असेल तर किती महिना मिळाला किंवा तुमचं कसं आहे? बघा, हे कॅल्क्युलेशन ना मुळात करू नये. ठीक आहे. तुम्ही मेहनत करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. नक्की मिळेल. काय होतं सर, मेजॉरिटीली मार्केटमध्ये काय सुरू आहे की आता म्हणजे ऑलमोस्ट सगळे ज्यांना पण बिझनेस करायचा आहे ना, व्हिडिओज बघतात, मग ते कॅल्क्युलेशन करतात, मग कॅल्सी वरती ते बघणार, थेरॉटिकल गोष्टी बघितल्या जाणार. त्याच्यात मेहनत किती करायची, आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती करायची, त्याच्यावर लक्ष नसतं कोणाचं. फक्त इन्कम मला एवढं आलं पाहिजे, एका बॅच माग मला इतकी इन्कम होणार आहे, याच्यावर सगळ्याचा भर. त्याहीपेक्षा कसं असतं की आता आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला मार्केटचा, तो प्रत्येकाला मिळेल असं नाही. आमच्यापेक्षाही चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो. बरोबर. आणि आमच्यापेक्षा म्हणजे कदाचित आम्हाला तो जो रिस्पॉन्स मिळाला त्याच्यापेक्षा कमी मिळेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळेल. एखादी अडचण आगाऊ पण येऊ शकते. कारण म्हणजे सेम एन्व्हायरमेंट नसणार, सेम लोक नसणार, सेम मार्केट नसणार. म्हणजे एन्व्हायरमेंट बदललं की सगळ्याच गोष्टी बदलतात. जॉग्राफिकल एरिया मॅटर. बरोबर.